बघा, या भागामध्ये रोहित पवार येतात, कर्जत जामखेडचे आमदार, आपल्याला संस्काराच्या गप्पा मारतात, ते अजितदादांवर खालच्या पातळीच्या टीका करतात। जे रोहित पवार तुमच्याच शेजारी असणाऱ्या बारामती अॅग्रोला शेतकऱ्यांचा कळवळ असल्यागत गप्पा मारतात, परंतु काटा किती टनांनी मारतात। काय बारामती अॅग्रोची परिस्थिती? अरे जो माझा शेतकरी दिवस रात्र कष्ट करतो, घाम घाम गाळतो, माझ्या मुलांचं भविष्य ह्या ऊसावर अवलंबून आहे, माझ्या लेकीचं लग्न ह्या ऊसाच्या बिलावर अवलंबून आहे, आणि म्हणून दोघा नवरा बायको आपल्या शेतीमध्ये ऊसासाठी रात्रीचा दिवस करतात, आणि तो ऊस तोडलेला ज्यावेळेस ह्या रोहित पवाराच्या कारखान्यावरती जातो, त्यावेळेस रोहित पवार तुमच्या कारखान्यामध्ये माझ्या या घाम गाळलेल्या शेतकऱ्याचा विचार केला जात नाही, त्याचा काटा मारून तुम्ही त्या शेतकऱ्याला देशोधडी लावण्याचं काम करता। आणि म्हणून रोहित पवार, तुम्ही आम्हाला संस्कार शिकवू नका। ज्या चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला, त्या चौंडीचे सुपुत्र राम शिंदे साहेब हे त्या चौंडीचे आणि अहिल्यादेवींचे वंशज। रोहित पवार तिथं आमदार झाले, आणि 31 मेला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती दिवशी अहिल्यादेवींचे वंशज असणाऱ्या राम शिंदेंना त्यांच्याच गावामध्ये केवळ तुम्ही तिथं आमदार झाला म्हणून त्यांच्या दारासमोर तुम्ही जयंती घेतली, परंतु राम शिंदेला घरामध्ये बसवण्याचं काम तुम्ही केलं, त्यांना जयंतीला सुद्धा तुम्ही येऊ दिलं नाही। कुठे गेले तुमच्या संस्कार? शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणार तुम्ही ज्या आजोबांच्या हाताला धरून आमच्या समोर गप्पा मारता, हा तुम्हाला संस्कार शिकवला की अहिल्यादेवींच्या वंशजाला घरात बसवा, शेतकऱ्यांचा काटा मारा, गोरगरीब तरुणांचं शोषण करा, हे जर तुम्हाला तुमच्या असणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारात बसत असेल तर रोहित पवार, तुम्हाला तुमचं राजकारण लकलाप। आज हा महाराष्ट्र अजितदादांचं नेतृत्व